असेल सुनील. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला नक्कीच विनंती राहील ना समालोचन कक्षामध्ये यायचे. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. चौकाराच्या साह्याने धावफलक श्री गणेश होतोय. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या 4 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सुनील. स्ट्रायकॉन असेल बबलू. चेंडू अगदी जातोय सीमारेषा पार. आक्रमण लागोपाठचे 2 चेंडूवर 2 चौकार खेळतोय तो बबलू. मोठा फटका खेळण्याच्या नाद मात्र निर्धाव चेंडू असेल मैदानात. पहिलं षटक प्रगतीपथावर असेल. या 2 चौकाराच्या साह्याने धावफलक धावफलकावरती धावा असेल 8 धावा. स्ट्रायकॉन असेल बबलू. गती परिवर्तन असेल निर्धाव चेंडू असेल. नगरीवरील गती परिवर्तन असेल निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक मैदानात पहिलं संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा असेल 8 धावा. डीजे
आता घेऊन आला तो सोमा. झेलवाची संधी होती ना, तर त्यामुळे एक धाव नक्कीच मैदानात पळून पूर्ण असेल. धावलकावरती धावा असतील 9 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज सोमा. भीमर चेंडू असेल आणि अगदी चेंडू जातोय. त्या 2 धावा नक्कीच मैदानात पळून पूर्ण असतील. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 11 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल सोमा. स्ट्राईक ऑन असेल बबलू. नक्की चेंडू लाजवाब क्षेत्ररक्षणात 2 धावा नक्की मैदानात पळून पूर्ण असतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 13 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर असेल. मोठा पटका खेळण्याच्या नाद मात्र निर्धाव चेंडू असेल. दुसरं षटक प्रगती पथावर असेल. धावलकावरती धावा नोंदवल्या गेल्या आतापर्यंत 13 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल सोमा. ऑन स्ट्राईक असेल बबलू. लागोपाठचा दुसरा चेंडू मैदानाचा निर्धाव असेल. हॅलो. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच एक धाव समाधान मानावं लागले बबलूला. षटक क्रमांक दुसरं मैदानात संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा असतील 14 धावा. डीजे स्ट्राईक ऑन असेल बबलू. हे अवंतर वाईट चेंडू असेल. या अवंतर धावेने धावफलक पुढे सरसवतोय. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. बिना गाड्याच्या मोबदल्यात 15 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सुनील. एका धावे समाधान मानावं लागले बबलूला. एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. शरीर भेदक मारा असेल नक्की.
संघासाठी दुसरं संघासाठी तिसरं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक टाकतोय तो सुनील. आता मात्र स्ट्राईक ऑन असेल प्रणव वेगडे. मोठा फटका खेळण्यात येणार मात्र निर्धाव चेंडू असेल. काही समजलं नाही तो प्रणवला. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न असेल नक्कीच प्रणवचा. त्यामुळे नक्की दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला मात्र नकार दिला तो बबलूने. त्यामुळे एक धाव नक्की मैदानात पळून पूर्ण असेल. एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 17 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सुनील. पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन असेल बबलू. बबलूला मात्र नक्कीच आक्रमक फलंदाजी करावी लागेल. बोले तैसे चाले त्याची रुंदाने पावले. लाजवाब शॉट असेल बबलूच्या बॅटमध्ये. नक्कीच सुनीलच्या गोलंदाजीवर आक्रमक होते बबलू. या षटकारानंतर धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 20 धावा. सॉरी 23 धावा. बॅटची काळ मात्र कोणत्याही प्रकारची धाव नसेल. षटक क्रमांक दुसरं मैदानात संपते. सॉरी तिसरं संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा असतील 23 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात डीजे. काल झालेल्या सोमाटणे प्रीमियर लीग मध्ये लगातार 4 षटकार खेळले ते भूषण सहानी. आता मात्र स्ट्राईक ऑन असेल. तुझा मायावर भरोसा नाही का?
स्ट्राईक ऑन असेल भूषण सहानी. तळेगाव ट्रॅकर संघाचा हुकमी एक्का. गोलंदाजी मार्ग सज्ज असेल अमित. नक्कीच रनआउटची संधी होती मात्र कोणत्याही प्रकारची धाव नसेल. भूषण सहानी असा प्लेअर आहे की तो शांत बसणारा प्लेअर नाही. आक्रमण करणारा फलंदाज भूषण सहानीची नक्कीच ओळख आहे. त्यामुळे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल पुन्हा एकदा अमित. संघासाठी चौथं षटक टाकतोय. लाजवाब क्षेत्ररक्षण अशन एका धावे समाधान मानावं लागले ते भूषण सहानीला. आदिनाथ मालपोटे आणि पप्पू शेठ पोटफोडे यांचे या स्पर्धेच्या निमित्तानं शुभ आगमन झाले. आपले हार्दिक असं अभिनंदन असेल. बबलू ऑन स्ट्राईक असेल. हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न असेल मैदानात. नक्कीच एक धाव पळून पूर्ण असेल. या एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात आतापर्यंत 26 धावा. चौथं षटक प्रगती वातावर असेल. भूषण सहानेला नक्कीच मोठे फटके खेळावे लागतील. क्षेत्ररक्षकांना होणारी चूक वारंवार चुका मात्र चुका होतात. त्यामुळे 2 धावा नक्की मैदानात पळून पूर्ण असतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरसवतंय. धावफलकावरती धावा असतील 28 धावा. सामना 6 षटकांचा राहील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल अमित. नक्कीच हवाई बाहेरच्या नादात मात्र निर्धाव चेंडू असेल. षटक क्रमांक 4 मैदानात संपतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांमध्ये बनवल्या गेल्यात 28 धावा. डीजे उस्मानाबाद गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आकाश यादव. स्ट्राईक ऑन असेल बबलू कामकर. नक्कीच आक्रमण होते. नक्की जेलबादची संधी असेल. झेर मात्र टिपला गेलाय सचिन कडनं.
संघाच्या संपूर्ण जबाबदारी मात्र भूषण साहानीवर असेल. त्यादरम्यान बबलू कामकरा बाद झाला. त्यादरम्यान त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो ऋषिकेश पडवळ, सॉरी शुभम पडवळ. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल आकाश यादव. स्ट्रायकॉन असेल भूषण साहानी. चेंडू जातो अगदी सीमारेषा पार. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. आक्रमक होते भूषण साहानी. आकाश यादववर भारदार षटकार खेळलाय. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 34 धावा. 5वं षटक प्रगतीपथावर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल आकाश यादव. स्ट्रायकॉन असेल भूषण साहानी. चेंडू आता अगदी गॅप मध्ये. वन बाउंड चौकार असेल डीजे. कराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 38 धावा नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल आकाश यादव. आपला दोन फलंदाज याच्या माध्यमातून पाहतोय आपण. भूषण साने ऑन स्ट्राईक असेल. नक्कीच निर्धाव चेंडू असेल. मोठा फटका खेळण्याच्या नादात मात्र मिसिड झालाय तो भूषण साहानी. कमबॅक म्हणावं लागेल आकाश यादवचं. टोललेले चेंडू असेल. नक्की जेलबादची संधी असेल. त्यामुळे 2 धावा नक्की मैदानात पळून पूर्ण असेल. या 2 धावेने धावफलक परसर. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या 40 धावा. षटक क्रमांक 5 मैदानात चालू असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल आकाश यादव. स्ट्रायकर असेल भूषण साहानी. जेलबादची संधी मात्र क्षेत्ररक्षकांना होणारी चूक. एकच धाव समाधान मानावं लागले भूषण साहानीला. षटक क्रमांक 5 मैदानात संपते. धावफलकावरती धावा असतील 41 धावा डीजे. मारीचं षटक घेऊन आलाय तो अमित. आता मात्र आक्रमक व्हायला लागेल भूषण साहानीला. गोलंदाजी मार्ग सज्ज अमित. टोललेला चेंडू असं अगदी चेंडू जातोय सीमा रेषा पार. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक. हे लगा
हेलिकॉप्टरचा बेताज बादशाह भूषण साहनी मात्र आक्रमण चढवतोय अमितवर. या बहारदार षटकारानंतर धाव फलक पुढे सरसवतोय. धावफलकावरती धावा असतील 47 धावा. चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. या षटकारानंतर धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 53 धावा. हेलिकॉप्टरचा बेताज बादशाह आता मात्र आक्रमक होतोय मैदानात. मैदान गाजवतोय तो भूषण साहनी. आक्रमण चढवतोय तो अमितवर. लागोपाठचे 2 षटकार असतील. गोलंदाजी मार्ग सज्ज असेल अमित. नक्की झेलबादची संधी असेल आणि झेल मात्र टिपला गेलाय. वाजता तळेगाव ट्रॅकर संघाला भूषण साहनी बाद नव्हतोय. भूषण साहनीची जागा घेण्यासाठी आलाय तो किरण. स्ट्राईक ऑन असेल शुभम पडवळ. लाजवाब कमबॅक असेल अमितचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल अमित. तिरपळा चित केलाय ते शुभम पडवळला. शुभम पडवळ तिरपाळा चित होते. त्याची जागा घेण्यासाठी आलाय नक्कीच चेतन. विकेट हॅट्रिकची नक्कीच संधी असेल अमितला. लाजवाब कमबॅक असेल गोलंदाजाचं. लागोपाठच्या पहिल्या 2 चेंडूवर नक्कीच 2 षटकारा. मारले गेले भूषण साहनीकडनं. रनआउट
पंच 2 मिनिटं सामना थांबवा. कीपरच्या मागे जे गाडीवर बसलेले आहेत, त्यांनी कृपया गाडी बाहेर काढायची बाउंड्री लाईनच्या. सहकार्य करा. चला लवकर, वेळ वाचवा लवकर चला. चला पंच, सामना चालू करून घ्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अमित. स्ट्रायकॉन असेल किरण असेल. शरीरभेदक मारा असेल. दरम्यान एक धाव नक्की मैदानात पळून पूर्ण धावा. चला सामना चालू करून घ्या, विनंती राहील. स्ट्रायकॉन असेल सुनील, सचिन असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला सुनील असेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल अमित परदेशी. समीकरण असेल 36 चेंडू 55 धावा.
लो फुलटा चेंडू असेल. तानाजी काकडे बॉलला अडवते त्यामुळे नक्कीच एक धाव पळून पूर्ण वासन मैदानात. एका धावेने श्री गणेश होते. धावलकरती धावा नोंदवल्या गेल्या. एक धाव असेल. षटक क्रमांक पहिलं मैदानात प्रगतीपथावर असेल. अमित परदेशी गोलंदाजी मार्कवर सज्ज. स्ट्राईक ऑन असेल सुनील. चेंडू अडवला गेलाय. लाजवाब क्षेत्ररक्षण असेल. कलेक्शन मात्र खराब. निर्धाव चेंडू असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल अमित परदेशी. स्ट्राईक ऑन असेल सुनील. हवाई बाहेर असेल. झेलबादची संधी. चेंडू या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या आतापर्यंत 5 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल आमिष परदेशी. बॅटची काळा आणि फल चला वेळ वाचवा. सुनील मात्र बाद होतोय. सुनीलची जागा घेण्यासाठी आलाय तो सोमनाथ ठोंबरे. मूर्ती लहान पण कीर्तिमान. नक्कीच खूप मोठ्या अपेक्षा सोमनाथ कडनं. पुन्हा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल अमित परदेशी. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल मात्र एक धाव पूर्ण असेल मैदानात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा मैदानात पळून पूर्ण असतील. या 2 धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. एका गडेच्या मोबदल्यात 7 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असेल अमित परदेशी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल. स्ट्राईक ऑन असेल सोमनाथ ठोंबरे. लो फुलटा चेंडू असेल. एकच धाव समाधान मानावं लागले ते सोमनाथ ठोंबरेला. हे एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक पहिलं मैदानात संपते. डीजे
संघाचा संघनायक तान्हाजी काकडे. स्ट्रायकॉन असेल सोमनाथ ठोंबरे. नक्कीच तानाजीकडनं खूप मोठ्या अपेक्षा असतील तळेगाव ट्रॅकर संघाला. संघाचा संघनायक मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तानाजी काकडे. स्ट्रायकॉन असेल सोमनाथ ठोंबरे. जेलवाची संधी असेल. दोन खेळाडूंमध्ये होताना धडक एक धाव नक्कीच मैदानात पळून पूर्ण असेल. हे एका धावेने धाव फलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 9 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल तानाजी काकडे. कार्पेट पटका असेल. एक धाव पूर्ण नक्कीच असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 धावा मैदानात पळून पूर्ण असतील. या 2 धावेने धाव फलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 11 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असेल. स्वतः संघनायक तानाजी काकडे गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल. सचिन ऑन स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा कॉटन बॉल संधी असेल. यावेळेस मात्र चूक होत. लाजवाब गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहतोय तळेगाव ट्रॅकरचा संघाचा संघनायक तानाजी काकडे याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल तानाजी काकडे. ऑन स्ट्राईक असेल सोमनाथ ठोंबरे. सोमनाथ ठोंबरे टोललेले चेंडू असे ना भूषण सहानी मात्र जेलवादची संधी असे ना झेल मात्र टिपला गेलाय भूषण सहानीकडनं. डीजे त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय तो भूषण सहानी. नक्कीच संघनायकाला नक्कीच तानाजी काकडे विकेट हॅट्रिकची संधी असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल त्यामुळे नक्कीच एक धाव पळून पूर्ण असेल. एका धावेने धाव फलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या आता 12 धावा. पुन्हा एकदा तानाजी काकडे गोलंदाजी मार्ग सज्ज असेल. स्ट्रायकॉन असेल विवेक. काही समजलं नाही. षटक क्रमांक दुसरं मैदानात संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा असतील 3 गड्यांच्या मोबदल्यात 12 धावा. डीजे
43 धावा. गोलंदाजी मार्ग सज्ज असेल संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आला तो अमित परदेशी. स्ट्राइक ऑन असेल पंकज. अमित परदेशी गोलंदाजी मार्गवर सज्ज. टोळलेला चेंडू असेल, झेलबादची संधी असेल, झेल टिपला गेलाय. डीजे त्यांच्या मोबदल्यात बनवल्या गेल्यात आतापर्यंत 12 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. लाजवाब गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय तो अमित परदेशी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. स्ट्राइक ऑन असेल विवेक. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न असेल. एक धाव नक्की मैदानात पळून पूर्ण असेल. हे एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 13 धावा. तळेगाव ट्रॅकर्सने नक्कीच एक फायटिंग टोटल उभं केलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल अमित परदेशी. स्ट्राइक ऑन असेल शुभम. मोठे फटके नक्कीच शुभमला ना आणि विवेकला खेळावे लागतील. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव नक्की मैदानात पळून पूर्ण असेल. ह्या एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल अमित परदेशी. स्ट्राइक ऑन असेल विवेक. निर्धाव चेंडू असेल. मिथुन बालगरे आणि गणेश गराडे या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थित आला. आपलंही सरचे स्वागत असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग सज्ज असेल अमित परदेशी. रिवर्सचा प्रयत्न. चेंडू जातो अगदी सीमारे. या षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असेल 4 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल अमित परदेशी. स्ट्राइक ऑन असेल विवेक. आता मात्र आक्रमक होतोय अमितवर विवेक. पुन्हा एकदा रिवर्सचा प्रयत्न असेल. रनआउटची संधी असेल. फेकी मात्र सुरेख. कलेक्शन मात्र खराब. त्या एक धाव नक्की पळून पूर्ण असेल. हे एका धावेने धावफलक पुढे सरसवते. धावफलकावरती धावा असतील 21 धावा. षटक क्रमांक तिसरं मैदानात संपते. 3 षटकांचा खेळ संपतोय. शुभम दाभाडे यांनी जर 6 किंवा चौकार मारला तर लक्ष्मण दाभाडे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल.
संघासाठी चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय संघाचा संघनायक तानाजी काकडे. धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात 21 धावा. विनंती करेन सुमित सोनवणे सरांना यानंतरचं समालोचन आपण करावं. धन्यवाद. धन्यवाद दत्ता भाऊ. चालू असताना सामनावर मैदानामध्ये पाहतोय 11 हनुमान डोंबरवाडी यांच्या विरोधात तळेगाव ट्रॅकर्स तळेगाव या दोन संघामध्ये सुरू असताना सामना. या दरम्यान पाहायचंय फेकी ते खराब. तीन धावा ज्या मिळणाऱ्या या 3 धावेच्या साह्याने धावफलकावरती धावा त्या 24 धावा. आदेश ठाकूर अर्थात नन्या. जाऊया मॅच दिशेने आपण पाहतोय चालू असताना सामना जो मैदान असणार आहे. चालू असताना सामना यानंतर या डावासाठी पुण्यात मी घेऊन जाईल या परिसरातील असणार आपला उभरता समालोचक आदेश ठाकूर अर्थात त्यांनी याच्याकडे. धन्यवाद. दाखल होईल. नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेतोय अमित, जो फलंदाजी करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलकावरती पाहायला गेलं तर 27 धावा धावफलकावरती आहे. धावफलक मात्र स्थिर आहे. आता मात्र समीकरण आहे सामना जिंकण्यासाठी तब्बल 15 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज. 15 चेंडू 28. पंधरा चेंडू आणि 28 धाव्यांची गरज असताना फलंदाज मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाचा ताबा घेईल अमित. इथे पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे तानाजी काकडे. इथे पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. भूषण सहानी मात्र चेंडू वरती येतोय. कव्हर साठी इथे क्षेत्ररक्षक नाही, भूषण सहानी चुकी करतोय.
चौकारचा मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय भूषण सहानी. पहा ह्या चुका कधी भूषण सहानीकडून पाहायला मिळत नाही, परंतु आता मात्र भूषण सहानी चुकी करतोय. चेंडू मात्र मैदानामध्ये सोडतोय. या चेंडूवरती चौकार मिळेल, 4 धावा मिळतील. पुढचा चेंडू. ओहो, इथे पार जोरदार फटका फिरवण्याचा प्रयत्न नक्कीच मैदानाच्या आतमध्ये झालाय, परंतु बॅकअप साठी प्रणव बेगडे मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षण इथे सुरेख झालंय. परंतु 2 धावा या चेंडूवरती मिळेल. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाचा धावफलक पुढे सरसवला जाईल. धावफलकावरती पाहायला गेलं तर एक चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. या षटकातील तानाजी काकडीच्या षटकातील एक चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. आता मात्र स्ट्राईक ऑन फलंदाज आहे अमित. धावफलकावरती 33 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. यावेळी पुढचा चेंडू. हो, इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धावेचा प्रयत्न इथे होईल. फेकी थोडीशी उशीर आहे, परंतु 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. चौथ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपलंय. 24 चेंडूंचा डाव झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य लाभलंय आणि श्री अविनाश दादा कारके उपसरपंच उर्से आपण देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात. आपलं देखील स्वागत. चल तर या मैदानामध्ये पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच आगमन होते अमोलाबा हिंगे. आपण देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहात. आपलं देखील स्वराज्य चषक 2021च्या वतीने सहर्ष स्वागत. आता मात्र धावफलकावरती धावा आहेत 34 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित मैदानामध्ये 12 चेंडूंचा डाव शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची गरज. 12 चेंडू 21. अशोक ठाकूर आपणास विनंती आहे स्टेज वरती यायचे. इथे 6व्या षटकाला मात्र मैदानामध्ये 5व्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येईल अमित सरोदे. इथे पहा पहिला चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचू शकत नाही. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल आणि 2 धावा पळून पूर्ण आहेत. फेकी मात्र थोडीशी उशिरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तदनंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे जनमंजय दातार, जो बॅकअप साठी क्षेत्ररक्षक होता, परंतु इथे 2 धावा ज्या नक्कीच मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे सरसवला जाईल. धावफलकावरती पाहायला गेलं तर 36 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. ओहो, इथे पहा सुरेख फटका आहे. आकाशाला गवसणी घालणारा चेंडू, परंतु तानाजी काकडे चेंडूच्या खाली चुकी करणार नाही. जयवंत जो मैदानामध्ये दाखल होईल. आता मात्र समीकरण आहे 10 चेंडू आणि 19 धावा. 10 चेंडू 19.
10 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज असताना स्ट्राईक ऑन आपण फलंदाज पाहतोय. नवीन फलंदाज आहे, नुकताच मैदानाचा ताबा घेतोय. स्ट्राईक ऑन खेळणार जयवंत. लेफ्ट हँड फलंदाज आहे, पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. उर्वरित 10 चेंडूंचा डाव मैदानामध्ये शिल्लक आहे आणि 19 धावा बनवायच्यात. हो, यावेळी पहा बॅटची कडा आहे, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय आणि 2 धावा पळून पूर्ण आहेत. जनमंचे दातार मात्र चेंडूवरती पोहोचतपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 2 धावा असतील. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे, इथे मिळतील 2 धावा. उर्वरित 9 चेंडूंचा डाव इथे शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 17 धावेची गरज. 9 चेंडू 17. हो, यावेळी पहा सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती पोहोचलाय. 1 बाउन्स चेंडू कलेक्ट करतोय. फेक की पहा खराब आहे आणि यावेळी पुन्हा एकदा जनमंजय दातार बॅकअप साठी आहे. इथे पहा सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मिळतील किती रन? 2 धावा. या चेंडूवरती मिळेल 2 धावा. पहा मैदानामध्ये पाहायला गेलं तर एकेरी दुहेरी धावांनी देखील संघाचा धाव फलक पुढे नेण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. जयवंत मात्र स्ट्राईक ऑन तयार. हो, इथे पहा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. फलंदाजाला मात्र चेंडू समजू शकत नाही. चेंडू आहे निर्धाव स्वरूपाचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क नक्कीच मैदानामध्ये झाला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा फलंदाज स्ट्राईक ऑन तयार आहे. 7 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. यावेळी पुढचा चेंडू. इथे पहा हवेमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक चेंडूच्या खाली जेल टिपतोय आणि फलंदाज स्वराज्य चषक 2021च्या वतीने स्वागत. चला तर येऊया मैदानामध्ये. आता मात्र समीकरण आहे उर्वरित 6 चेंडूंचा डाव शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 15 धाव्यांची गरज. 6 चेंडू 15. 6 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज असताना गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज पाहतोय प्रणव वेगळे, जो गोलंदाजी मार्कवरती आहे. इथे पहा सुरेख फटका मैदानामध्ये खेळलाय. भूषण साहनी चेंडूच्या खाली गेलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर
इथले फलंदाजी करत असणाऱ्या संघाचे खेळाडू जर मैदानामध्ये आले तर पॅनल्टी दिली जाईल. फायनलचे सामने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. लाईव्ह थेट लाईव्ह प्रक्षेपण देखील आहे. इथे पॅनल्टी दिली जाईल. या संघातील खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग जर आतमध्ये गेला मैदानामध्ये गेला तर पॅनल्टी दिली जाईल. उर्वरित आता पहा प्रणव बेगडेवरती दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय. दुसरा षटकार मैदानामध्ये खेळलाय. ताकदीचा पुरेपूर फायदा आपण मैदानामध्ये पाहिलात. प्रणव बेगडेवरती चढवलं गेलेलं आक्रमण देखील आपण पाहिलं. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन प्रणव बेगडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. उर्वरित 4 चेंडू शिल्लक असतील. इथे पहा फुलटॉस चेंडू आहे. जनमंजय दातार इथे मोठी चुकी करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार का आणि 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. तुम्हाला विनंती आहे शेवटचं सांगण्यात येते तुम्हाला की इथे पॅनल्टी दिली जाईल. बाबा पॅनल्टी दिली जाईल. पॅनल्टी यावेळी पुढचा चेंडू आहे. इथे पहा क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका आपण पाहतोय आणि यावेळी चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. सामना जिंकला.